राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. 8 मार्च महिला दिनी आपण जो इनिशिएटिव्ह सुरू केलाय तो आज परत पुढे नेतोय. म्हणजे आजचा आपण पाहतोय इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेले एडिटोरियल्स आणि इकॉनॉमिक न्यूज जे आपल्या युपीएससी साठी किंवा इतर ज्या सेंट्रल एक्झाम आहेत किंवा स्टेट एक्झाम आहेत त्यासाठी महत्वाचे. पहिली न्यूज आहे बघा, द सिक्रेट ऑफ क्वाड्स रिन्यूड व्हायबिलिटी. आता तुम्हाला हे माहिती असेल म्हणजे की आज आपली क्वाडची बैठक आहे आणि नरेंद्र मोदी आज ऑलमोस्ट मला वाटतं सकाळीच ती बैठक होती वाटते, बहुतेक किंवा संध्याकाळी असेल. आज 7 वाजता नरेंद्र मोदी त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. 4 देशांचे प्रमुख म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान, USA आणि इंडिया या 4 देशाचे प्रमुख तिथे येतील, चर्चा करतील. जनरली क्वाडला काय म्हणतात, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. आता क्वाड ही संघटनाच कशासाठी बनली, तर क्वाड ही या 4 देशांची संघटना म्हणजेच ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि इंडिया ही बनली चायनाला काउंटर करायसाठी. मग चायनाला का आपल्याला काउंटर करायचं आहे, तर कारण ज्या पद्धतीनं साऊथ चायना सी आणि पॅसिफिक ओशन मध्ये चायना आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करतोय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या हार्ड पॉवरच्या मदतीनं जगातील इतर देशांवर ज्या पद्धतीनं तो त्यांना अप्रत्यक्ष वसाहत बनवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजच्या वेळेला ज्या वेळेस डेमोक्रॅटिक व्यवस्था अधिकाधिक वरती येत आहेत, म्हणजे अशा वेळेस चीनचं हे असं वागणं याला जागतिक शांततेला यामुळे धोका येऊ शकतो. म्हणून मग या क्वाडची संघटना ही जी आहे ती स्थापन केली गेली आहे. मधल्या काळात क्वाड स्थापन होऊन तर खूप वर्ष झाली, परंतु त्यावर कामच चाललेलं नाही. म्हणजे परंतु आता मागच्या 4-5 वर्षापासून क्वाड परत त्याला काय म्हणतात की उभारी घेते. आता ही जी आजची जी कॉन्फरन्स आहे ती का महत्वाची आहे, तर एक पहिली गोष्ट की जवळपास 13 वर्षानंतर मलबार नेव्हल एक्सरसाइज जी होते, ज्याच्यामध्ये जपान, इंडिया आणि USA नेव्हीच सामील असतात. तर या वर्षी मागच्या वर्षी काय झालं की कोण सामील झालं, तर ऑस्ट्रेलिया सुद्धा सामील झालेली आहे. जवळपास 13 वर्षानंतर नेव्हल एक्सरसाइज जेव्हापासून सुरू झाली मलबारवाली. आणि दुसरी गोष्ट की आज मार्च 12 ला सगळ्यात पहिली समिट होणार आहे यांचं म्हणजे, आणि ज्या 4ही देशांचे अत्यंत प्रमुख लोक उपस्थित राहणार आहेत. आता काय बरं, म्हणजे हा जो आजचा मुद्दा आहे की क्वाड काय सामील झाला याच्याशी प्रश्नच नाही आपला. क्वाडच्या मदतीनं आणि सोबत चीनमध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे जगाचं हब आहे असं म्हटलं जातं, कारण जगात जेवढं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यापैकी 25% जास्त मॅन्युफॅक्चरिंग एकटे चीनमध्ये होतं. त्याच्यामुळे चीन ही एक मॅन्युफॅक्चरिंग बाबत चांगलीच पॉवर मोठी बनलेली आहे. म्हणजे अशा वेळेस आजच्या घडीला आणि आफ्टर कोविड सिच्युएशन भारताला काय पॉझिटिव्ह आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पुढे जाण्यासाठी, ते एक भारतात प्रचंड PPE किट्स बनत आहेत. म्हणजे जेव्हा कोरोना सुरू झाला आपल्या इथं 0 PPE किट बनत होत्या. आज आपण मिलियन्स म्हणजे 10 लाख, 20 लाख, 50 लाख इतक्या PPE किट्स इन अ डे आपण बनवतोय. म्हणजे दुसरी गोष्ट, भारताची व्हॅक्सिन पॉवर ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे. विचार करा की भारत सरकारनं म्हणजे यासाठी कौतुकच आहे आपलं की भारतातील लोकांना आपण व्हॅक्सिन तर देतोच आहे, परंतु जगाचा विचार करत, बरोबर, हे विश्वची माझी घर ही जी संकल्पना आहे, भारतीय संकल्पना आहे, या संकल्पनेला जागत आपण कॅनडा, नंतर आपलं पाकिस्तान जरी आपला दुश्मन देश असला तरी, नंतर कॅरिबियन आयलंड, बरोबर, वेस्ट इंडिज वगैरे, नंतर ब्राझील इत्यादी देशांना, म्हणजे यासारख्या जवळपास 69 देशांना आपण व्हॅक्सिन आतापर्यंत पुरवलेली आहे. कोट्यवधी डोस आपण त्यांना पोहोचवलेले. सो त्यांच्याप्रती आपली आस्था जी दिसते ही या कृतीतून दिसते. ज्या वेळेस 130 कोटी डोस तर आपल्याला पाहिजे म्हणजे भारतात, ठीक आहे, म्हणून आपली व्हॅक्सिन मैत्री. तिसरी गोष्ट आहे की इंडिया सक्सेस इन प्रिसिजन हाय एंड मॅन्युफॅक्चरिंग, कारण पुढच्या जवळपास 5 वर्षात 150 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी भारताची होईल. पण त्या 150 बिलियन डॉलर्स पैकी जवळपास 100 बिलियन डॉलर्स आपण एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे इतकी मोठी कॅपॅसिटी आपली बनणार आहे. कारण आजच्या वेळेला जो प्रायव्हेट सेक्टर आहे ज्या पद्धतीनं तो पुढे जातोय म्हणजे, आणि सोबतच सरकारच्या पॉलिसीज, त्याच्यामुळे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्राला, ज्या उत्पादन क्षेत्राचं GDP मधलं योगदान जे जवळपास 25 ते 28% आहे, कोरोनामुळे ते घसरलेलं आहे मुळात म्हणजे, परंतु उभारी द्यावं लागेल आपल्याला. हे सरकारच करू शकतं आणि ही परिस्थिती ही योग्य चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्यासाठी. म्हणजे नंतर चौथं म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी, प्रायव्हेट सेक्टर ज्या पद्धतीनं ग्रोथ करतोय वगैरे, आणि तुमचा सगळ्यात मोठा
पाचवा मुद्दा आहे की 4th जनरेशन फायर जेट्स. तुम्हाला माहिती असेल तेजस जे विमान भारत सरकारने किंवा मग भारतात मेक इन इंडियाच्या प्रोग्राम अंतर्गत जे बनलेलं आहे ते जे ज्या पद्धतीचं ते अत्यंत लाईट वेट आहे आणि त्याच्यात जी कॅपॅसिटी आहे जगातील इतर देशांना इतक्या कमी खर्चात इतकं लाईट वेट आणि इतकं सक्षम असं फायर जेट बनवता यायला नाही म्हणजे. सो आपल्याकडे ह्या सुद्धा कॅपॅसिटीज आहे. सो ह्या 5 पॉईंट जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला बढावा देऊ शकतात. सोबतच इतर कुठल्या अशा फेवरेबल गोष्टी आहे इंडियाच्या अनुषंगानं की ज्याच्यामुळे इंडियातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट भेटू शकतो. एक तर भारतात लोएस्ट टॅक्स रेट आहे म्हणजे ऑलमोस्ट 15% टॅक्स रेट आहे न्यू मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी आपल्या इथं. तो जगातच कमी आहे म्हणजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नॉर्म्स किती इझी केलेत बरं. एकतर बहुतांश क्षेत्रात 100% FDI आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं अलाउ केलेलं आहे आणि सोबत ऑटोमॅटिक रूटने अलाउ केलेला आहे. कारण 2 रूट आहेत ना, ऑटोमॅटिक रूट, अप्रुव्हल रूट. अप्रुव्हल म्हणजे सरकारची किंवा एखाद्या विशिष्ट संघटनेची संमती घ्या नंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. परंतु बहुतांश क्षेत्रात FDI हे ऑटोमॅटिकच आहे म्हणजे डायरेक्ट एखादी विदेशी कंपनीने भारतात यावं आणि गुंतवणूक करावी. इतकं साधं सोपं आहे. त्याच्यामुळे पण मग इतर विदेशी व्यवस्थांना भारतात इन्व्हेस्टमेंट करण्यास अधिक आकर्षण निर्माण झाले म्हणजे. नंतर भारताचं टॅक्सेशन फेसलेस आहे. सगळं ऑनलाईन बनत चालले ना. डिजिटल इंडियाच्या अंडरमध्ये आपण प्रयत्न करतोय की ह्युमन कॉन्टॅक्ट येता कामा नाही. कारण ह्युमन कॉन्टॅक्ट आला की पैसा आला, करप्शन आला, सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे टॅक्सेशन फेसलेस बनलंय. नंतर वर्ल्ड क्लास बँक्रप्सी लॉ ऍक्ट आपल्याकडे. आपण कालच तुम्ही जर बघितलं असेल तर काल FDI वर आपण चर्चा केली. सोबत इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड अंडर NCLT जी बॉडी बनलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जर कुठल्या कंपन्यांचे वादविवाद असतील ते कसे लवकरात लवकर मिटवायचे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बँक्रप्सी लॉ अंडरमध्ये अत्यंत सुलभपणे त्या केल्या जातात. बरोबर. नंतर भारतात आपण तर म्हणलं ना इंटरेस्ट रेट पण लो आहेत म्हणजे ते टॅक्स रेट म्हणजे. नंतर सोबतच इंडियाज डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. मित्र हो, आपल्या भारतात आपल्याला माहित आहे की IT इंडस्ट्री जबरदस्त पद्धतीने काम करते आणि आपल्याकडे अत्यंत कमी खर्चात वर्ल्ड क्लास टॅलेंट आहे म्हणजे. सो हे जे आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे आपलं टॅलेंट आहे, हे जगाला बीट करणार आहे आणि जगातल्या कुठल्याही देशाला बीट करू शकतो, त्याला हरवू शकतो म्हणजे. हेच तर पाहिजे आहे की नाही. ओके. सो मग जगाला जर भारताला न्यू ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनायचं असेल तर जर आणि इतक्या फेवरेबल गोष्टी आपल्याकडे असतील तर सोबतच भारत सरकारनं याला अधिकाधिक बढावा देणं गरजेचं आहे. आणि कधी मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून चीनला कसं मागं सारता येईल याच्यासाठी अधिक प्रयत्न याच अनुषंगाने जर केले तर डेफिनेटली भारत सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो. एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकतात. भारताच्या GDP मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जर वाटा वाढला तर साहजिकच आहे की एकूणच देशाची जी GDP आहे त्याला एक विशिष्ट डायरेक्शन भेटू शकतं. कशा डेव्हलपिंग इकॉनॉमीकडून डेव्हलप्ड इकॉनॉमीकडे जाण्यासाठी. तुम्हाला समजलं अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊयात. बॅड बँक. आता तुम्ही हा बॅड बँकचं नाव कधी वाचलंय का मला माहित नाही, परंतु एक रिपोर्ट आलाय बाहेर आणि तो रिपोर्ट कोणाचा आहे, तो रिपोर्ट आहे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटी इंडिया रिपोर्ट. यात काय म्हणतंय की जर बॅड बँक गव्हर्नमेंटनं इस्टॅब्लिश केली, स्थापन केली म्हणजे तर ती इफिशियंटली काम करू शकेल रादर दॅन खाजगी कोण स्थापन केली. आता पहिला प्रश्न आहे तुमचा की पहिलं तर म्हणजे बॅड बँक हा प्रकारच काय म्हणजे, बरोबर की नाही. तर मित्र 2000 जवळपास मला वाटते 16 किंवा 17 सालच्या याच्यात इकॉनॉमिक स्टोरीमध्ये बॅड बँक नावाची कॉन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा मांडली गेली होती. बॅड बँक काय असतं बघा, आपण पाहतो की ह्या ज्या इतर सगळ्या बँका असतात म्हणजे HDFC, SBI, ICICI आणि इतर बाकीच्या सगळ्या बँका ह्या लोन देतात लोकांना. ह्या लोकांना लोन दिल्यानंतर किंवा कंपन्यांना लोन देतात. कित्येक कंपन्या त्यांचं लोन परत करू शकत नाही कारण त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये म्हणा त्यांच्या कंपन्यांमध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या. मग ते झालं बॅड लोन. कारण बँकाने तर पैसे दिलं, ते त्यांची जी हे असेल एक स्टेटमेंट असेल बँक स्टेटमेंट, त्यात ते दिसतं की बाबा 2 कोटी 5 कोटी 1000 कोटी जेवढे दिले असतील तेवढे. मग हे वर्षानुवर्षे हे कर्ज परत येत नाही. त्याच्यामुळे त्या बँक स्टेटमेंटमध्ये ते त्यांना ठेवावंच लागतं कारण शेवटी बँकेतच पैसा असतो. त्याच्यामुळे बँकेची पत खालावते. नंतर नॉन प्रॉफिट असेट जे आहे NPA ते वाढतं बँकेचं आणि त्याच्यामुळे एकूणच काय होतं तर त्या बँकेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची किंमत कमी होते म्हणजे. बरोबर. अशा वेळेस मग बॅड बँक काय काम करणार आहे, ही एक विशिष्ट प्रकारची इन्स्टिट्यूशन असेल. हे काय करेल की ज्या इतर बँका आहेत
बँका किंवा इतर कुठल्या खाजगी बँक सदृश्य काम करणाऱ्या ज्या कुठल्या व्यवस्था आहेत यांच्याकडून त्यांचं जे बॅड लोन आहे ते विकत घेईल. म्हणजे समजून घ्या असं झालं की एसबीआयनं लोकांना दिलं होतं 5 लाख रुपये कर्ज आणि 5 लाख पैकी एसबीआयला ते कर्ज आलंच नाही वापस. म्हणजे मग एसबीआयनं ते बॅड लोन दिलं कोणाला? बॅड बँकेला. बॅड बँकेनं काय केलं की बॅड बँकेने एसबीआयला म्हटलं हे बघा तुमच्याकडे तर 5 लाख रुपये तुमचं बॅड लोन आहे ते मी रिकव्हर करतो आणि तुम्हाला ते तसे की 5 लाख रुपये भेटणार नाही आजच्या परिस्थितीनुसार जर तुम्ही ते काढायचा प्रयत्न केला तर. एक काम करा मी तुम्हाला 2.5 लाख देतो तुम्ही ते बॅड लोन जे ते स्टेटमेंट ते तुमच्या लिस्टमधनं मायनस करा बँकेच्या ते मला देऊन टाका. मला माझं कसं रिकव्हर करायचं ते मी पाहून घेईन. जी असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी जी होती 2000 साली आली होती ती तसंच काम बॅड बँक करणार आहे. म्हणजे कारण असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं इतकं चांगलं काम केलं नाही एआरसीनं वगैरे. सो मग बॅड बँक एसबीआय कडनं ते 5 लाखाचं कर्जाचं जे स्टेटमेंट आहे ते घेऊन घेईल आणि मग ही बॅड बँक ते कर्ज वसूल करेल. म्हणजे त्या व्यवस्थेकडनं मग ते कंपनी असो काय असो जे असो ही गोष्ट आहे बॅड बँक. सो इतर बँकांचं जो एनपीए वाढत चाललेलं आहे किंवा जे बॅड लोन आहे ते विकत घेऊन त्याची वसुली करण्याचं काम बॅड बँककडे असणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा. आपण पुन्हा डिटेलमध्ये डिस्कस करूया. म्हणजे जर तुम्हाला कळालं नसेल तर थोडं किचकट विषय पण कळेल. म्हणजे पुढे आता प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. बस तुम्ही एवढं लक्षात घ्या की जो मेक इन इंडिया आहे बरोबर किंवा मग नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स हा जो आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी पॉलिसी आहे या अंतर्गत खास करून मोबाईल फोन किंवा मग फार्मास्युटिकल प्रोडक्ट किंवा नंतर इतर मेडिकल इक्विपमेंट जे असतील किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचं भारतात प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात व्हावं. कारण तुम्हाला माहित आहे की फार्मास्युटिकल हब आहे इंडिया जगाचा. सोबत भारतात 130 कोटी लोक म्हणजे प्रचंड मार्केट मोठा आहे स्मार्टफोनसाठी भारतात. सो डेफिनेटली जर हे जर असं असेल तर जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला किंवा इलेक्ट्रॉनिक सेक्टरला जर बूस्ट दिला या स्कीमच्या माध्यमातून प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमच्या माध्यमातून तर नक्कीच देशालाही फायदा होईल आणि गव्हर्नमेंटलाही फायदा होईल म्हणजे सगळं. आणि मग प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे हे याचे ऑब्जेक्टिव्ह आहे की बाबा तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना काही त्याला काय म्हणतात की इन्क्रिमेंटल म्हणजे त्यांना टॅक्स वगैरे माफ करायला इन्सेंटिव्ह देईल म्हणजे वगैरे. नंतर हे एलिजिबिलिटी 2019-20 पासून ही स्कीम लॉन्च झालेली आहे. आणि इन्व्हेस्ट इंडिया काय तर ही एक गव्हर्नमेंटचीच एजन्सी आहे जी भारतात विदेशी गुंतवणूक कसं जास्त पद्धतीने होईल किंवा देशातलेच जे उद्योजक असतील त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्यांना कसे फायदे तोटे होतील त्या गोष्टींचे याबाबतचा अभ्यास करणं हे इन्व्हेस्ट इंडियाचं काम आहे. पुढे जाऊयात चला. बँक स्ट्राईक. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 15 ते 16 मला वाटते जवळपास 2 दिवस आणि त्यानंतरचे परत 2 दिवस असं काय असणार आहे तर ऑलमोस्ट म्हणजे 15-16 आणि शनिवार रविवार सुट्टी असेल ना मधल्या काळात. म्हणजे असे 4 दिवस काय होणार आहे तर बँक बहुतेक स्ट्राईक होऊ शकते. 15-16 स्ट्राईक आहे 2 दिवस मधले सुट्ट्या येतात ते. कारण ज्या सरकारी बँक आहेत खाजगी बँकांची स्ट्राईक नाही आहे म्हणजे एचडीएफसी आयसीआयसीआय ऍक्सिस बँकेसारखी म्हणजे ज्या सरकारी बँक आहेत ना एसबीआय बँक किंवा इतर बँका यांची स्ट्राईक आहे. कारण गव्हर्नमेंटनं असं म्हटलेलं आहे की बा आम्ही ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत पीएसयू जे आहेत ना पीएसबी जे आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन करू आणि या प्रायव्हेटायझेशनच्या धोरणाच्या विरोधात ह्या सगळ्या बँका आंदोलन करतात. म्हणजे न्यू टेलिकॉम पॉलिसी आली आहे. सो यू शुड नो अबाउट इट. काय म्हणते पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी इश्यू केलेली आहे ती डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अंडरमध्ये की हे जे टेलिकॉम सेक्टर आहे म्हणजे एअरटेल जिओ नंतर वोडाफोन आयडिया आणि बाकीचे सगळे यांनी हे जेव्हा यांना जे गॅजेट्स लागतात अलग अलग म्हणजे ते टावर उभे करतात त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या कुठल्या त्या मोठमोठ्या प्लेटा असतात अजून काय काय असतात तर हे गॅजेट्स त्यांनी अत्यंत ऑथोराइज देशाकडूनच खरेदी केले पाहिजे. पाकिस्तान चीन सारख्या देशाकडनं बिलकुल खरेदी नाही केली पाहिजे. काऊन तर यांच्याकडनं जर हे गॅजेट्स खरेदी केले तर देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मग देशाची सुरक्षितता म्हणजेच डिफेन्स अँड नॅशनल सिक्युरिटी हा मुद्दा लक्षात घेत न्यू टेलिकॉम पॉलिसी आणल्या गेलेली आहे जी 15 जून पासून लागू होईल. त्याच्या आधी इतर कंपन्या ज्या खासगी कंपन्या किंवा सरकारी कंपनी हे जर या देशांमधनं जर गॅजेट्स वापरत असतील ते ऑथोराइज्ड आहेत. त्याच्यामुळं भारतात कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही सुरक्षितता हे बघितलं पाहिजे. अदरवाईज ते सामान काढून फेकून द्या म्हणजे नवीन लाभ हे आलेलं आहे. म्हणजे ह्या बाकीचे आता जनरल न्यूज आहे काय आहे तर काल आपण बघितलं होतं की एफडीआय लिमिट वाढलेली आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये जवळपास आपण 74% आणलेला आहे 49 पासून. त्यावरचा कालचा व्हिडिओ आपण डिस्कस केला होता संध्याकाळच्या व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे नंतर टेकिंग स्टॉक ऑफ गव्हर्नमेंट शेअर्सेस आता हे ऑफ आहे आणि गव्हर्नमेंट आहे म्हणजे तर गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की सरकारी कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा सरकारचा इरादा आहे.
त्याच्यामुळे मग ONGC किंवा मग बाकीच्या सगळ्या ज्या स्टॉक मार्केटवर लिस्टेड कंपन्या आहेत, जर तुम्ही आता त्याच्या स्टॉक घेऊन ठेवले तर आजपासून 10, 15, 20 वर्षानंतर त्या स्टॉकची जी व्हॅल्यू आहे ती प्रचंड वाढेल कदाचित. कारण साहजिकच आहे की जर खासगी लोक आले तर ते तो उद्योग मोठा करण्याचा प्रयत्न करतील आणि उद्योग मोठा झाला, त्याचं प्रोडक्शन वाढलं, मॅन्युफॅक्चरिंग वाढलं की साहजिकच त्याची किंमत वाढते त्या कंपनीची, त्या स्टॉक्सची, आणि एकूणच फायदा होतो मग इन्व्हेस्टर्सला. सो यू कॅन बाय शेअर्स आता म्हणजे. ठीक आहे. नंतर फेसबुकवर पण शॉर्ट व्हिडिओ येणार आहेत, जसं ते नाही का आपलं टिकटॉकवर करायचं किंवा मग याच्यावर पण बनतात आपल्या याच्यावर इंस्टाग्रामवर वगैरे. असे शॉर्ट व्हिडिओज फेसबुकवर सुद्धा येणार आहेत आणि हे शॉर्ट व्हिडिओज तयार करून त्याचं आपल्याला मॉनिटायझेशन सुद्धा अलाउ करता येऊ शकतं, म्हणजे आपल्याला ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पैसे सुद्धा कमावता येऊ शकतात. सो आजचं डिस्कशन झालंय. धन्यवाद.